माझं मत थोडं वेगळं यासाठी की कारवाई केली पाहिजे आणि संबंधित तहसीलदार आणि संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार ठरला तर 2 मिनिटात संपेल हा विषय. बऱ्याच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुद्धा कामं चालू आहेत हे मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त मला नाव कोणाचे घ्यायचं मला माहिती आहे काय चाललंय ते. आणि हाच माफिया हा आता मारहाण होत आहेत, बोटं तोडतायत. माणसं तीच आहेत करणारी जे त्यांच्याकडे गडगंज पैसा झालेला आहे. लोकांची बोटं तोडायची, लोकांना डोक्याला मारायचं, जी SIT CMने लावलेली आहे आपल्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत हे केवळ गुंड आहेत. अशा गुंडांना राजाश्रय मिळू नये, केंद्राने मिळतोय त्यांना, म्हणून हे सगळे धंदे चालू आहेत. ते धंदे कोणाचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, ह्या दहशतवाद मोडून काढला पाहिजे हे आमचं प्राथम्य राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात यंत्रणा असताना स्वतः जाऊन कारवाई करण्यापेक्षा त्या जे जबाबदार आहेत त्याच्यावर कारवाई करा. मग तेच म्हणतो ना, आमचं म्हणणं तेच आहे की संबंधित पोलीस स्टेशनचा प्रमुख आणि तिथला तहसीलदार या दोघांना जर जिम्मेदार धरलं, त्यांना जर सस्पेंड केलं की हे सापडलं तर सस्पेंड करू, बघा थांबतंय की नाही. 100% थांबतंय. त्याला माहिती आहे ना कोण करतंय काय करतं, सगळं माहिती आहे ना. हा विषय आहे त्यातला महत्वाचा विषय आहे. माफिया आहे याच्यामध्ये.